हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. जर तुम्हाला शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम येत असेल तर त्यासाठी काय करायचं आहे, जेव्हाही आपण जे शोल्डर असतात ना, जेव्हा आपण जॉईंट करणार आहोत त्यावेळेस सर्वात पहिले काय करायचं आहे की जो आपला हुक आणि आयचा पार्ट असतो, तर हा आहे आपला आयचा पार्ट. तर हुकचा पार्ट आपल्याला आयच्या पार्टवरती ठेवायचा आहे, पण ठेवायचा आहे कसा की आपला जो आयचा पार्ट आहे ना, तो सोडून द्यायचा आहे आपल्याला आणि जिथपासून तो संपतोय तिथपासून अशी सुरुवात करायची आणि इथपासून असं लावत लावत याला असं शेवटपर्यंत आणायचं आहे. आणि कोणचा जर इथं कमी जास्त होतंय तो सुद्धा कापून घ्यायचं. आणि जेव्हा आपण शोल्डर जॉईंट करू त्या टायमाला काय करायचं, आपल्याला इथं जे आहे ना, 1/2 इंचचं जे डाऊन आहे इथं देऊन द्यायचं आहे सर्वात पहिले. तर यामध्ये जे एक्स्ट्रा होतं ते पण निघून गेलं आणि 1/2 इंचाचा जो डाऊन आहे तो पण इथे मी दिलेला आहे. याने शोल्डर उतरण्याची अर्ध्यात अर्धी समस्या जी आहे ती दूर होईल. अजून आपला जे मागचा पार्ट असतो त्यालाही आपल्याला तसंच करायचं आहे. अर्ध्यामधून असं व्यवस्थित त्याला असं मुडपून घ्यायचं आहे आणि जिथेही आपले शोल्डर जॉईंट होतील तिथं आपल्याला 1/2 इंचचा जो डाऊन आहे तो इथे देऊन द्यायचा आहे. याने काय होईल, जेव्हा आपला डीप गळा असतो ना, तेव्हा आपला आता याचा जो आहे खूप डीप गळा आहे, तर यामुळे जेव्हा मी इथे 1/2 इंचाचा डाऊन दिला तर इथे शोल्डर उतरण्याचं जे कारण असतं ते इथे संपून जाईल. तर व्हिडिओ कसा वाटला, तर आवडला तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा.